वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। रामकृष्ण हरी पांडुरंग हरी, जय रेणुका माऊली, जय गजानन माऊली। परमपूजनीय सद्गुरू श्री डॉक्टर काका यांच्या प्रेरणेने तसेच परमपूजनीय गुरु माऊली सौ सविता काकू खरवडे यांच्या मार्गदर्शनात चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी केवळ ब्रह्मपुरी परिसरच नव्हे तर बाहेरीलही अनेक गावात माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना भगवत भक्तीच्या या कल्याणकारी मार्गात चालण्याकरिता प्रवृत्त करून आमच्या या मनुष्य जन्माचं सार्थक होईल यासाठी या काळजीने गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करीत आहे। यासोबतच शिवभावे जीवसेवा या श्रद्धेने चातुर्मास उत्सव समिती अनेक गरजू लोकांना मदतीकरिता पुढे आलेली आहे। मग त्यात पूरग्रस्त भागामधील बांधवांना मदत असो, या कोरोना संक्रमण काळामध्ये सॅनिटायझर किंवा रोग प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधींचं वाटप असो, या सर्व कामामध्ये चातुर्मास उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत। काही निवडक मंदिरांच्या व साधकांच्या समावेशाने सुरू झालेले हे कार्य आज केवळ महाराष्ट्रात नव्हे तर बाहेरीलही अनेक मंदिर आणि साधक या भक्त मंडळीमुळे जोडल्या जाऊन चातुर्मास उत्सव समिती आणि तिचं कार्य गौरवान्वित झालेलं आहे। यावर्षी संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या तुकाराम गाथा हा ग्रंथ पारायण तसेच अभ्यासाकरिता घ्यावा असा समितीने निर्णय घेतला। परंतु सध्या सुरू असलेल्या कोरोना संक्रमणाचे संकट लक्षात घेता यावर्षी होणारे प्रवचन हे YouTube द्वारे होतील असं ठरविण्यात आलं। त्यानुसार आज जो अभंग प्रवचनासाठी निवडलेला आहे तो अभंग आहे अभंग क्रमांक 1033। विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे। लाभाची या सोसे पुढे चाली म्हणा, धनाचा कृपणा लोभ जैसा, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, मला वैराग्यामुळे सर्व विषयांचा विसर पडला आहे व ज्ञानाने माझ्या अंतरंगात ब्रह्मानंद ठसावला, दृढ अनुभवाला आला आहे। मला आता कोणतेही कर्तव्य उरले नाही, तरीही पूर्वसंस्कारानुसार माझी वाणी मला अनावर झाली असून तिने हरिनामाचा सारखा हट्ट घेतला आहे। पैसा भरपूर मिळाला तरी अधिक मिळविण्याच्या हव्यासाने कृपणाचे मन उद्योगधंद्याकडे पुढे पुढे सरसावत जाते। इतका त्या कृपणाला जसा धनाचा लोभ असतो त्याप्रमाणे मला ब्रह्मानंद प्राप्त झाला असूनही पुन्हा हरिनामाचा आनंद मिळविण्याच्या हव्यासाने माझी वाणी हरिनामाचा छंद घेत आहे। तुकाराम महाराज म्हणतात, गंगा आणि सागर यांच्या संगमाप्रमाणे दोघांच्या लाटा जशा एकरूप झालेल्या असतात त्याप्रमाणे मी या भक्ती ज्ञानाच्या आनंदामध्ये तद्रूप झालो आहे। तर या अभंगावरती आज आपल्याला ज्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे, प्रवचनाचा लाभ मिळणार आहे, त्यांचा परिचय मी करून देतो। हरिभक्त परायण प्राध्यापक अभिजित महाराज देशमुख, राहणार बुलढाणा, BA संस्कृत, MA तत्वज्ञान, MA मराठी, नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत। BEd केले असून सध्या संत वाङ्मयावर PhD करीत आहेत। सध्या मॉडेल डिग्री कॉलेज येथे अध्यापनाचे कार्य करतात। लहानपणापासून त्यांना अध्यात्माची आवड आहे। ही आवड त्यांनी सत्संगाच्या माध्यमातून, प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून वृद्धिंगत केली। वयाच्या 21व्या वर्षापासून म्हणजे साधारण 15 वर्षापासून ते महाराष्ट्र व बाहेर राज्यातही प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी, दासबोध, भगवद्गीता व आध्यात्मिक ग्रंथातील विचारांचा प्रचार प्रसाराचे कार्य करतात। त्यांच्या बाबतीत विशेष सांगावयाचे म्हणजे ते वारकरी कीर्तन व नारदीय कीर्तन हे दोन्ही कीर्तन प्रकार प्रभावीपणे सादर करतात। संप्रदायाने ते वारकरी असले तरी कुठलाही सांप्रदायिक अभिनिवेश न ठेवता ते इतर संप्रदायांच्या कार्यातही सहभागी होतात। संत परंपरेतील आध्यात्मिक तत्ववेते परमपूजनीय डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख उपाख्य
डॉक्टर काका यांचे ते अनुग्रहित असून श्री गुरूंची विशेष कृपा त्यांनी प्राप्त केली आहे. श्री गुरूंच्या सानिध्यात त्यांचा वेदांताचा गाढा अभ्यास झाला आहे. ते स्वतः संत साहित्यिक असून संत वाङ्मयावर भक्तियोग, सज्जनगड मासिक, चैतन्य ज्ञानपीठाचे विशेष अंक यातून त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे. गेल्या काही वर्षापासून ते भागवत कथा व रामकथेचे निरूपण करतात. महाराष्ट्रात अनेक मोठ्या गावांमध्ये अनेक गावांमध्ये मोठ्या स्वरूपात त्यांच्या कथांचे कार्यक्रम झाले आहेत. त्यांचे वक्तृत्व हे प्रभावी असून विवेचन अभ्यासपूर्ण व मार्मिक असते. आपण त्यांच्या वाणीतून रामकथेचा आस्वाद घेणारच आहोत. खरे म्हणजे ते आपल्या परिवारातीलच असल्यामुळे त्यांचा परिचय सर्वांना आहे. तरीही कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून परिचय देण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा मी हरिभक्त परायण प्राध्यापक अभिजित महाराज देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी भजनानंतर आपल्या प्रवचन सेवेला सुरुवात करावी. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. काय सांगू झाले काहीच्या पायी, काय सांगू झाले काहीच्या पायी, काय सांगू झाले काहीच्या पायी, पुढे चाले नाही पुढे चाले नाही. आवडी आनंदाने आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची आनंदाची डोली, आनंदाची डोली, गर्भाचे आवडी माते चालू घरा, गर्भाचे आवडी माते चालू घरा. तुझा जिव्हाळा तेथे बिंबे, तुझा जिव्हाळा तेथे बिंबे. आनंदाची डोली, आनंदाची डोली, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची आनंदाची डोली, आनंदाची डोली, तुका म्हणले सा ओढला सेठसा, तुका म्हणले सा, तुका म्हणले सा, तुका म्हणले सा, ओढला सेठसा, अनुभव सरीसा, अनुभव सरीसा.
आनंदाचे डोळे आनंदाचे डोळे कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बुजतीर्थस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तूकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदुया श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. चातुर्मास उत्सव ब्रह्मपुरी अंतर्गत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक सत्संग मंडळ जे आहेत तर ते या उत्सवामध्ये सामील होऊन संत तुकाराम महाराजांच्या गाथेचं अर्थासकट पारायण करीत आहेत. आणि या सगळ्या भाविकांना चिंतनाचा लाभ व्हावा म्हणून हे सत्संग शिबिर प्रामुख्याने ज्यामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगाचं निरूपण आहे अशा पद्धतीचं हे शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि या शिबिराअंतर्गत प्रवचन सेवेसाठी मला जो अभंग दिलेला आहे तो अभंग त्याचं चिंतन पाहण्यापूर्वी इथं उद्धृत करतो. अभंग असा आहे. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतलासे लाभाचिया सोसे पुढे चाली मना धनाचा कृपणा लोभ जैसा तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थाच्या दृष्टीने जर विचार केला तर इतका व्यापक आणि सखोल अर्थ स्वानुभवाच्या बळावरती महाराजांनी सांगितलेला आहे. तर तो जाणून घेण्याकरता बुद्धीची कसोटी लागते. जितकं चिंतन करू जावं तितकं त्या अर्थाचे अनेक पदर हे उलगडत जातात. तुकाराम महाराजांसारखे संत महात्मे त्या ठिकाणी अनुभवाच्या पातळीवरती बोलतात, स्वानुभवाचं प्रकटन करतात. तुकाराम महाराजांचे गाथेतले अभंग वाचत असताना आपल्याला जाणीव होते की महाराजांनी जी परमानंदाची अवस्था प्राप्त केली, जे साध्य जीवनामध्ये प्राप्त केलं त्या साध्याचा उल्लेख काही अभंगामध्ये केलेला आहे. आता हे साध्य प्राप्त करत असताना कुठलं साधन त्यांनी उपयोगात आणलं त्या साधनाचा सुद्धा काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे. काही ठिकाणी नुसतं साधनाचा उल्लेख केलेला आहे, काही ठिकाणी नुसतं साध्याचा उल्लेख केलेला आहे. काही अभंगांमध्ये साध्याचाही उल्लेख आहे आणि साधनाचा सुद्धा उल्लेख आहे. अशा रीतीने वेगवेगळ्या भूमिकेतून महाराज आपला अनुभव अभंगाच्या माध्यमातून प्रकट करतात. कारण अनुभव येथे व्हावा शिष्टाचार
न चलती चार आम्हा पुढे, अनुभव आले अंगा ते या जगा देत असो, अशी महाराजांची भूमिका आहे. अनुभवाला महत्व आहे. व्यावहारिक जीवनामध्ये आपण पाहतो, मनुष्यच नाही तर इतर प्राणी सुद्धा जे आहेत त्या ठिकाणी अनुभवाचा आधार घेऊन जगत असतात. आपल्याला जीवनामध्ये वेगवेगळे अनुभव येतात, त्या अनुभवाच्या माध्यमातून आपण शिकत जातो. आता मनुष्याचं सोडून द्या, मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये. पण साधा कुत्र्यासारखा प्राणी, तो जर आषाढभूत नजरेने घरासमोर आला आणि आपण त्याला पोळी देण्याच्या ऐवजी जर त्या ठिकाणी काडीचा मार दिला, तर तो सुद्धा दुसऱ्या दिवशी येताना विचार करतो की या घरापुढे आल्यानंतर मला काल जो अनुभव आला तो काही फारसा चांगला नाही आहे. मला पोळी मिळण्याच्या ऐवजी इथं काठीचा मार मिळाला, म्हणून या ठिकाणी काही थांबणं बरं नाही, आणि तो पुढच्या दारी निघून जातो. मग प्राण्यांना जर अशा पद्धतीने अनुभव जे आहे हे उपयोगात ठरत असतील, उपयोगी पडत असतील, ते जर प्राणी अनुभवाचा विचार करत असतील, तर संत महात्मे जे आहे तर त्या ठिकाणी स्वानुभवाचं प्रकटन करतील. यात नवल ते काय, अनुभवावरती भर आहे. तुकाराम महाराजांनी अनुभवाला महत्व दिलेलं आहे. व्यावहारिक जीवनात सगळ्या अनुभवालाच महत्व देतात. आपल्याला अनुभव नसेल तर गावातला कोणी बुजुर्ग मंडळी असेल त्याला विचारतात, त्याचं मार्गदर्शन घेतात की बाबा मला अशा पद्धतीने शेतीच्या कामासाठी बैल घ्यायचा आहे, अशा पद्धतीचा बैल आहे, समोरचा इतकी किंमत सांगतो आहे, तुम्ही थोडं परीक्षेला चालता का. त्या बैलाचं तो परीक्षण करतो, कसा आहे त्याचा खांदा, कसा आहे त्याचे कान, कसे आहे त्याच्या शरीराचं त्या ठिकाणी तापमान कसं आहे, त्याचे दात कसे आहे, सगळं पाहिल्यानंतर तो सांगतो की बाबा ठीक आहे, 30,000 हा समोरचा व्यक्ती म्हणतोय ना, तर 30,000मध्ये हा बैल विकत घेऊन टाक, हा निश्चित तुला शेतीच्या उपयोगाकरता कामी येईल. लग्न संबंधाचं काम आहे, एखाद्या वधूचं परीक्षण करायचं आहे, त्या ठिकाणी पसंती झालेली आहे, परंतु आता विवाह निश्चित करायचा की नाही त्यासंबंधी त्यासंबंधी मार्गदर्शन घेतल्या जातं, अनुभव ज्येष्ठांचे घेतल्या जातात. त्यांना अनुभव असल्यामुळे ते योग्य मार्गदर्शन करतात, स्थळ निश्चिती होते. अशा पद्धतीने व्यवहारामध्ये ज्येष्ठांचं आपण मार्गदर्शन घेत असतो. त्यांचा अनुभव जो आहे तो गाठीशी पकडून आपण व्यवहार जो आहे तो करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून जसं प्रपंचामध्ये सुद्धा व्यवहार त्या ठिकाणी अनुभवाला महत्व आहे, व्यवहारामध्ये अनुभवाला महत्व आहे, तितकंच परमार्थामध्ये सुद्धा अनुभवाला महत्व आहे. या पद्धतीच्या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज आपला स्वानुभव प्रकट करीत आहेत. ते म्हणतात, विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. काही अभंगामध्ये आपण पाहिलं केवळ साधनाचा निर्देश आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, साधनाचा निर्देश आहे. मला वाचेनी नाम घ्यायचं आहे, नामसाधनाचा निर्देश केलेला आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, साधनाचा निर्देश आहे. परंतु काही ठिकाणी जे भूमिका मांडलेली अनुभवाची ती साध्याच्या भूमिकेतून मांडलेली आहे, साध्याचा निर्देश केलेला आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. काही ठिकाणी साधनही सांगितलेलं आहे आणि त्या साधन केल्याचा परिणाम म्हणून ज्या साध्यापर्यंत पोहोचलो त्या साध्याचा सुद्धा निर्देश आहे. एक धरिला आम्ही चित्ती रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम. साधनही सांगितलेलं आहे, एक धरला चित्ती रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम. साधन काय, एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आणि त्याचा परिणाम काय, साध्य काय सांगितलं तर तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम.
म्हणून भूमिका लक्षात घेऊन जी आहे महाराजांची, अनुभव साधन सांगितलेलं आहे की साध्य, काही वेळेस साध्य सांगितलं असेल तर ते साध्य प्राप्त करण्याकरता कुठलं साधन त्यांनी उपयोगात आणलं हे कधी कधी अनुमानाने त्या ठिकाणी जाणून घ्यावं लागतं. अनुमान जे आहे तर नैयायिकांनी त्याचे 3 प्रकार सांगितलेले आहे. एक पूर्ववत अनुमान, एक शेषवत अनुमान आणि तिसरं जे सांगितलंय ते सामान्य दृष्ट अनुमान. आता पूर्ववत अनुमानाचं उदाहरण असं सांगता येईल की आपल्या गावामध्ये पाऊस पडलेला नाही आहे, परंतु नदीला पूर दिसतो आहे. मग त्या परिस्थितीतून हे लक्षात घ्यायचं की ज्या अर्थी आपल्या गावामध्ये पाऊस पडलेला नाही परंतु गावातील नदीला पूर आलेला आहे, त्या अर्थी नदीच्या उगमस्थळी जोरदार पाऊस झालेला आहे. म्हणजे कार्य दिसतंय, इथे पूर आलेला आहे, कारण दिसतंय का नाही, परंतु कार्यावरून त्या ठिकाणी कारणाविषयी जे अनुमान केलेलं आहे त्याला पूर्ववत अनुमान असं म्हणतात. या उलट शेषवत अनुमान जो दुसरा प्रकार सांगितलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला कार्य दिसत नाही, कारण दिसत असतं. जसं आभाळामध्ये जर आकाशामध्ये काळे कुट्ट ढग जमून आलेले असतील तर कारण दिसतंय, आणि ज्या अर्थी आता हे ढग जमून आलेले आहेत त्या अर्थी आता मुसळधार पाऊस पडणार आहे. अशा रीतीने कारणावरून कार्याचं त्या ठिकाणी अनुमान केलेलं आहे, हे शेषवत अनुमान त्याला म्हटलं जातं. आता सामान्यतः दृष्ट अनुमान त्याचा या ठिकाणी संदर्भ नाही आहे, परंतु प्रकार सांगितलेला आहे म्हणून उदाहरण सांगतो की साधारण घरातून माणूस सकाळी बाहेर पडला आणि जर तो बाजारामध्ये आपण पाहिला, तो दिसला, तर आपण काय म्हणतो की आता बाजारामध्ये ज्या अर्थी हा मनुष्य दिसतोय हा निश्चितच घरातून कोणत्या तरी वेळी, सकाळी म्हणा दुपारी, हा बाहेर पडलेला आहे. सामान्यतः दृष्ट अनुमान आहे. अशा रीतीने आम्हाला कधी कधी पूर्ववत अनुमान, कधी कधी शेषवत अनुमान त्याचा आधार घेऊन कधी कधी महाराज ज्या ठिकाणी साध्य सांगतात त्या ठिकाणी साधनं जाणून घ्यावं लागतं, आणि काही ठिकाणी साधनं जर निर्देशित करत असतील तर त्याचं साध्य काय असलं पाहिजे हे सुद्धा अनुमानाने आम्हाला जाणून घ्यावं लागतं. या ठिकाणी महाराज विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला या अभंगामध्ये पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये साधनभाव सांगतात आणि त्याचा परिणाम अभंगाच्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात की विषयाचा विसर निशेष पडला. काय साधन केलं? विषयाचा विसर पाडण्याचं साधन महाराजांनी केलं. त्या पद्धतीने साधना केली की विषयाचा विसर निशेष कसा काय पडेल, आणि ती साधना करून त्याचा परिणाम काय झाला त्या साध्याचा उल्लेख अभंगाच्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये केलेला आहे की त्याचा परिणाम असा झाला. काय साध्य प्राप्त झालं तर अंगी ब्रह्मरस ठसावला, विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. पुढे सांगतात माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. काय झालं? साधन केलं, वाचेला अनावर केलं भक्ताचं नाम, भगवंताचं नाम घेण्याच्या दृष्टीने, आणि त्याच्यामुळे काय झालं? साध्य काय झालं तर छंद या नामाचा घेतलासे. तिसऱ्या चरणामध्ये त्या ठिकाणी उदाहरण महाराजांनी दिलेलं आहे, ते कृपण व्यक्तीचं दिलेलं आहे की जसा कृपण व्यक्तीला धनाचा लोभ असतो त्या पद्धतीने मला आता भगवन नामाचा लोभ अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे. अशा पद्धतीने तो छंद, ती आवड भगवन नामाची कशी असते ती पटवून देण्याकरता दृष्टांताचा उपयोग केलेला आहे तिसऱ्या चरणामध्ये. आणि चौथ्या चरणामध्ये महाराजांनी परमात्म स्वरूपाशी एकरूप झाल्याची जी अवस्था आहे तर ती प्रगट केलेली आहे स्वानुभवाच्या बळावरती. अशा रीतीने या 4 चरणाच्या माध्यमातून महाराजांनी काही साधन आपल्याला सांगितलेले आहे.
आपलं साध्य जीवनाचं काय असलं पाहिजे हे सुद्धा स्वानुभवाच्या बळावरती सांगितलेलं आहे आणि एका दृष्टांताच्या माध्यमातून ते आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण परमार्थामध्ये श्रेष्ठ भूमिका मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आनंदरूप असलेल्या परमात्म तत्वाशी एकरूप होऊन आपलं जीवन आनंदमय बनवणं टाकणं हीच आहे. कारण परमात्मा वस्तू आनंद रूप आहे, आनंद हे तिचं स्वरूप आहे. आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी जीवनामध्ये सुखी झालं पाहिजे. बरं, आता सुखी होणं वेगळं आणि सुखरूप होणं वेगळं आहे. सुखरूपता प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी दुःखाला यत्किंचित सुद्धा वाव राहत नाही शिरकाव करायला. इतका तो परमात्मा आनंद रूप आहे. भरला घनदाट हरी दिसे, असा सगळा तो परमात्मा जो आहे तो आनंद रूप असल्यामुळे त्या परमात्मा वस्तूची जर प्राप्ती करून घेतली, तो आणि मी जर एकरूपच आहोत असं अपरोक्ष ज्ञान मला झालं, तर माझं जीवन सुद्धा कसं आहे तर आनंदमय होऊन जाईल. ही आनंदाची अवस्था प्राप्त करणं हे जीवनाचं साध्य आहे. तुकोबांच्या जीवनाचं सुद्धा तेच साध्य होतं, त्यांचा तोच अनुभव होता. म्हणून ते म्हणू शकले, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आम्हाला सुद्धा ती अवस्था प्राप्त करायची आहे. त्याच्याकरता महाराजांनी काय साधन केलं तर विषयी विसर पडला निश्शेष. विषयाचा विसर जो आहे हा त्यांच्या ठिकाणी निश्शेष पडला. आता विषयाचा अंतःकरणामध्ये ठाव राहिला नाही, त्याचा निश्शेष विसर पडला आणि त्यामुळे अंगी ब्रह्मरस ठसावला. हा ब्रह्मरस त्यांच्या अंतःकरणामध्ये ठसावला, संपूर्ण अंगामध्ये ठसावला. का ठसावला? विषयाचा विसर पडला म्हणून ठसावला. कारण आपलं अंतःकरण जे आहे हे विषयाकडे धावत असतं, विषयाची ओढ असते आणि विषयाचा रंग जर अंतःकरणावरती चढलेला असेल तर त्या ठिकाणी परमानंदाची प्राप्ती कशी काय होणार? ते होऊ शकत नाही. जसं भिंतीवरती एक रंग आधी दिलेला आहे तो जुना रंग, आणि त्याच्यावर जर नवीन रंग देण्याचा प्रयत्न केला तर तो जुना रंग डोकावल्याशिवाय, बाहेर डोकावल्याशिवाय राहत नाही. मग नवीन रंग जर योग्य रीतीने बसला पाहिजे भिंतीवरती असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला आधीचा रंग खरडून काढून टाकावा लागतो, त्याला प्रायमर द्यावा लागतो. आणि प्रायमर असा रंग आहे की जुन्या रंगाला त्या ठिकाणी झाकून टाकतो आणि नवीन रंग योग्य रीतीने बसण्याकरता त्या ठिकाणी अनुकूल अवस्था तो प्राप्त करून देतो. अगदी त्या पद्धतीने आपल्या अंतःकरणामध्ये जे विषयाचे रंग आधी चढलेले आहेत ते खरडून टाकावे लागतील आणि ते खरडून टाकून ब्रह्मरसाचा रंग, परमात्म तत्वाचा रंग, परमार्थाचा रंग अंतःकरणावरती चढवण्याकरता त्या ठिकाणी प्रायमर द्यावं लागेल. मग आता अंतःकरण रूपी भिंतीवरती प्रायमर कुठला द्यायचा? तर तो जो प्रायमर आहे तो भगवन नामाचा प्रायमर आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागेल. अशा रीतीने तो भगवन नामाचा प्रायमर दिल्यानंतर आधीचा रंग आपल्याला दिसणार नाही आणि त्या ठिकाणी अशी अवस्था प्राप्त होईल. महाराज त्याचा उल्लेख करतात की ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग, आधील तो रंग पालटला. म्हणजे पहिला रंग कुठला होता तर तो भोगाचा होता. तो कुठला होता? विषयाचा होता. मग तो रंग आता पूर्णपणाने पालटून गेलेला आहे आणि दुसरा रंग जो आहे हा त्यागाचा आणि परमात्म्याचा, परमार्थाचा, आणि तो रंग आता ठसावलेला आहे. अशा रीतीने महाराजांची भूमिका आहे. महाराजांचं जीवनात त्या ठिकाणी
इतकी उच्चतम अवस्था त्यांनी प्राप्त केली की विषयाचा त्यांना निश्चयच विसर पडला. तर विषयाचा विसर पडणं सोपं आहे का? हो. जीवनमुक्ताच्या बाबतीमध्ये जरी विचार केला तरी विषयाचा विसर पडणं शक्य नाही. कारण तुम्ही पहा, एखादा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर आम्हाला चव कशी लागणार आहे? त्याची गोडच लागणार आहे. म्हणजे जो विषय आहे, पदार्थ आहे, त्याची चव आम्ही घेतली गोड पदार्थाची, ती गोडच लागणार आहे. कडू पदार्थाची घेतली, कडूच लागणार आहे. तुरट पदार्थाची घेतली, तुरटच लागणार आहे. मग जीवनमुक्तानी जर त्याचा अनुभव घेतला, एखाद्या संतांनी जर त्याचा अनुभव घेतला, तर का आम्हाला पुरणपोळी गोड लागते, गुलाबजाम गोड लागतो, साखर गोड लागते, मग त्याला कशी चव लागणार आहे त्याची? त्याला सुद्धा गोडच लागणार आहे. आम्हाला कारल्याची चव कडू लागते, आवळ्याची चव तुरट लागते, त्याला सुद्धा कारल्याची चव कडू आणि आवळ्याची तुरटच लागणार आहे. विषयाचा विसर पडला असं कुठं म्हणता येईल का? जीवनमुक्ताला सुद्धा हे ठीक आहे की त्या विषयाचा उपभोग घेतल्यानंतर अनुकूल प्रतिकूल भाव जीवनमुक्ताच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी निर्माण होणार नाही, या बाबतीत दुमत नाही. पण जो विषयाचा अनुभव आहे त्या ठिकाणी तो जसा आम्हाला येतो तसा जर त्याला येत असेल, मी प्रतिक्रियेच्या बाबतीत बोलत नाही, तर मग त्याला विषयाचा विसर पडला असं कसं म्हणता येईल? मग जीवनमुक्ताला सुद्धा विषयाचा विसर पडणं हे सहजासहजी जर शक्य नाही, तर तुकाराम महाराजांना ही अवस्था कशी प्राप्त झाली हा खरा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाच्या भोवती या अभंगाचं चिंतन आहे. कशी अवस्था ती प्राप्त केली महाराजांनी? कारण असा प्रसंग सांगितला जातो की महाराजांकडे एकदा त्यांचा मेहुणा आला. आता जिजाबाई ज्या होत्या महाराजांच्या पत्नी, त्यांना आनंद झाला की चला बऱ्याच दिवसांनी माझा भाऊ आलेला आहे. पण घरची परिस्थिती कशी होती? तर अत्यंत हलाखीची. महाराज वर्णन करतात त्याचं की आम्ही सदैव सुळके, जवळी येता चोर झाके, जाऊ पुढती भिके, कुत्रे घर राखीती. की आम्हाला चोरांची सुद्धा भीती नाही आहे. कुत्रे आमच्या घराचं राखण करतात. कशा रीतीने? कारण काहीच नाही ना, सरळ समोरच्या दाराने आला माणूस की मागच्या दाराने निघून जाणार, घरामध्ये काहीच नाही. एका वेळेचं अन्न सुद्धा त्या ठिकाणी साठवून ठेवलेलं नाही आहे, काही धान्य नाही, धन नाही. आम्ही सदैव सुळके, आम्हाला जवळ करण्याकरता चोराला सुद्धा धाक वाटतो की हे इतके त्या ठिकाणी दरिद्री आहे. काही सोय नव्हती. पण बहिणीचं अंतःकरण, भाऊ आलेला आहे, माहेरचं कोणी माणूस आलं की त्या ठिकाणी बाईला फार आनंद होतो. मग तिला असं वाटलं की भाऊ माझा इतक्या दिवसाने आलेला आहे, चला त्याला पाहुणचार केला पाहिजे. म्हणून तिने काय केलं, तर एका दुकानात गेली वाण्याच्या आणि तिथनं उधार माल आणला, किराणा सामान आणलं, स्वयंपाक सिद्धी केली. आनंदाच्या भरात बिचारीने काय कमी जास्त झालं असेल काय तिचं तिला माहीत, पाकसिद्धी झाली, पानं मांडली. तुकाराम महाराज आणि त्यांचा मेहुणा सोबत जेवायला बसले. वाढत होत्या. तुकाराम महाराज आणि त्यांचा मेहुणा जेवत होता. तुकाराम महाराजांनी आपलं घाई विठ्ठलाचं नामस्मरण करत जेवण करून घेतलं, हात धुतले. मेहुणा व्यवस्थित जेवतो आहे की नाही त्याला काही आग्रह करायचं काही त्यांचं लक्ष नाही. आणि महाराज ताटावरून उठून गेले. जेवण झाल्यानंतर मेहुणा त्या ठिकाणी त्याचं जेवण करीत राहिला, त्याचंही जेवण झालं. नंतर जिजाबाई जेवायला बसल्या. त्यांनी भाजीचा एक घास घेतला, आमटीचा एक घास. तर आमटीचा घास घेतल्यानंतर त्यांचा असं लक्षात आलं की भाजीमध्ये आणि आमटीमध्ये आपण मीठ घालायचं विसरलो. त्या तशाच ताटावरनं उठत रागाने बैठकीमध्ये आल्या आणि तुकाराम महाराजांना म्हणाल्या, अहो मी आज भाजीमध्ये मीठ घालण्याचं विसरले. तुकाराम महाराज म्हणाले, स्वयंपाक तू केला की मी केला? त्यात माझी काय चुकी? अहो पण तुम्ही मला सांगितलं नाही. माझा भाऊ तसं बिना मिठाची अळणी भाजी जेवला. मग तुम्ही सांगितलं असतं तर मी मीठ वाढलं असतं. तो पाहुणा माणूस तो कशाला काय बोलणार? अशा रीतीने तुकाराम महाराजांनी
त्या ठिकाणी तिला म्हटलं की काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे हे लागते नेणोमुखी. आम्ही काय खातो कासया सांगाते, हे काय सांगावं, कैसे हे लागते नेणोमुखी, की त्याची चव काय आहे, त्याच्यात मीठ कमी झालं की तिखट कमी झालं की काय जास्त झालं, याचं सुद्धा आम्हाला विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये भान राहत नाही. इतका त्या ठिकाणी विषयाचा निःशेष विसर तुकाराम महाराजांना पडलेला आहे. ही अवस्था तुकाराम महाराजांनी कशा रीतीने प्राप्त केली की जीवनमुक्ताच्या त्या ठिकाणी अनुभवात जीवनमुक्ताच्या पेक्षाही त्या ठिकाणी उच्च स्थिती आहे. विषयाचा विसर पण निःशेष पडणे, आणि सामान्य जीवाच्या बाबतीत तर तो पडणे तर शक्यच नाही. कारण आमच्या डोक्यामध्ये तर सातत्याने रूप रस गंध स्पर्श हे जे काही पंचविषय आहे, शब्द रूप रस गंध स्पर्श हे विषय असतात. याशिवाय सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा हे नवीन 5 विषयांची यादी कलियुगातली आत्ताच्या काळातली ही परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांनी जोडलेली आहे. म्हणजे सातत्याने या 10 विषयांमध्ये आमचं मन गुंतलेलं असतं. मग आम्हाला निश्चेष विषय कसा काय पडणार, आणि पडला तरी तो कसा आहे, तो सशेष असतो. विषयाचा विसर पडतो आम्हाला सुषुप्तीमध्ये, पडतो की नाही. गाढ झोपेमध्ये आम्हाला विषयाचं स्मरण नसतं की मी त्या ठिकाणी कोण आहे, लेक्चरर आहे की प्रवचनकार आहे की कीर्तनकार आहे, माझ्या बाजूला त्या ठिकाणी पाण्याचा लोटा ठेवलेला आहे, चादर आहे, उशी आहे की काय आहे, कुठल्या कुठल्या विषयाचं आपल्याला त्या ठिकाणी भान नसतं, स्मरण नसतं, विसर पडलेला असतो. परंतु त्या ठिकाणी झोपण्याच्या अगोदर विषयाचं स्मरण करूनच आपण झोपी जातो की नाही, उद्या मला या ठिकाणी उठल्यानंतर सकाळी कॉलेजमध्ये जायचं आहे, या नोट्स काढायच्या आहे, व्याख्यानाची तयारी करायची आहे, मग मी तोच विषय डोक्यामध्ये ठेवून झोपी जातो. झोपेमध्ये कुठला विषय नसतो, पण सकाळी उठल्या मला तेच की अरे पिरियडची वेळ होते आहे, कॉलेजला जायचं आहे, व्याख्यानाची तयारी करायची. झोपेतून जाग झाल्यानंतर मला त्या विषयाचं स्मरण होतं. झोपण्यापूर्वी विषय डोक्यामध्ये होता, झोपेतून जाग झाल्यानंतर तो विषय मला त्याचं स्मरण झालं. ज्या अर्थी आधी होता आणि नंतर होता त्या अर्थी झोपेमध्ये सुद्धा मला व्याख्यानाची तयारी करायची आहे, म्हणजे कॉलेजचाच विषय डोक्यामध्ये होता की. अशा रीतीने आम्हाला विषयाचा विसर गाढ झोपेमध्ये पडतो, पण तो निःशेष पडत नाही, तो सशेष पडतो, तो सशेष असतो. सशेष असल्यामुळे आम्हाला आनंदाची अनुभूती येऊ शकत नाही, कारण आमचं चित्त आमचं अंतःकरण या ठिकाणी विषयामध्ये रममाण झालेलं असतं. पण संतांची अवस्था त्या उलट आहे. त्यांची कशी अवस्था आहे तर जागृती स्वप्नी पांडुरंग, त्यांच्या तिन्ही अवस्थामध्ये जागृती असो, स्वप्न असो, सुषुप्ती अवस्था असो, तर ते विषय त्यांचा हा भगवंत असल्यामुळे विषय जो आहे भगवन नाम हा त्यांचा विषय असल्यामुळे, भगवंताची लीला हा त्यांचा विषय असल्यामुळे ते त्या ठिकाणी आत्मानंदामध्ये मग्न असतात. म्हणून जागृती स्वप्नी पांडुरंग अशी त्यांची अवस्था असते. ही अवस्था महाराजांना कशी प्राप्त झाली तो अनुभव या ठिकाणी महाराज सांगतात आहे की विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. अंगामध्ये जर ब्रह्मरस ठसवायचा असेल तर विषयाचा निशेष विसर पडणं गरजेचं आहे. पण हा पडतो का सहजासहजी पडत नाही. का पडत नाही? कारण विषयाचं सुख जे आहे तर ते आम्हाला अनुकूल वाटतं, हा पहिला भाग. आता विषयापासून सुख मिळतं, पण कसं मिळतं ते तात्पुरतं मिळतं, कायम टिकणारं असतं का? कायम टिकणारं नसतं. जसं चहा घेतल्यानंतर, चहा हा विषय आहे, तो घेतल्यानंतर मला सुख होतं, बरं वाटतं, आनंदाची प्राप्ती होते, पण ते कुठपर्यंत टिकतं? पहिला घोट घेत असताना चहाचं जे मला सुख होत आहे ती सुखाची अनुभूती त्या ठिकाणी दुसऱ्या घोट घेताना राहीलच असं नाही आहे. मग तो कायम टिकणारा आनंद नाही आहे, कायम टिकणारं ते सुख नाही आहे. मग विषयामध्ये शाश्वत सुख नाही,
हे मला पटलेलं नाही. पण मला तात्पुरती सुखाची अनुभूती जी आहे ती जास्त योग्य वाटते. मग मी कायम सुख मिळवण्याचा प्रयत्न करत नाही, मी शाश्वत सुखाच्या मागे लागत नाही. व्यवहारामध्ये सुद्धा पहा, डोकं जर फार दुखत असेल आपलं, तर डोकं थांबण्याकरता ॲलोपॅथीचे डॉक्टर म्हणतात ही एक गोळी घ्या, तुमचं डोकं जे आहे त्या ठिकाणी 15 मिनिटामध्ये थांबेल, तुम्हाला आराम मिळेल. पण आयुर्वेदाचा जर एखादा जाणकार वैद्य असेल तर तो म्हणेल की तुम्ही महिनाभर किमान माझा औषध घ्या, हा काढा घ्या, हे आयुर्वेदिक औषध घ्या, पण तुमची डोकेदुखी ही कायमची थांबेल. आपल्याला कुठे कायमची थांबवण्याकडे कल नसतो. आपल्याला वाटतं आत्ता मला या वेदनेपासून डोकेदुखीच्या सुटका मिळाली पाहिजे, म्हणून आम्ही ॲलोपॅथीची गोळी प्रिफर करतो. तसंच आहे विषयाचं सुख, हे कसं आहे त्या ठिकाणी तात्पुरतं आहे. पण आम्हाला कसं आहे, तात्पुरतं सुख जे ते हवं आहे, आम्हाला शाश्वत सुख नको आहे, म्हणून आमची विषयाकडे धाव आहे. आणि विषयामध्ये तात्पुरतं सुख आहे, त्या ठिकाणी शाश्वत सुख देण्याची क्षमता विषयाच्या ठिकाणी नाही, हे आमच्या लक्षात येत नाही. आणखी दुसरं कारण काय आहे, तर माझ्या अनंत जन्मामध्ये विषयाचे संस्कार अंतःकरणावरती बिंबवले गेलेले असल्यामुळे सहजासहजी माझं मन विषयापासून परावृत्त होत नाही. अनंत जन्मापासूनचे संस्कार आहे. हे कसे असतात अनंत जन्मापासून संस्कार? एक गोष्ट सांगतो. गावामध्ये श्रीमंत सावकार होता आणि एक दिवस तो असा बसलेला असताना त्या ठिकाणी गावातला एक मुलगा आला. त्यांनी पाहिलं या श्रीमंत सावकाराकडे. आता सावकारच तो अत्यंत गलेलठ्ठ असा, वजन वाढलेला आणि स्थूल प्रकृतीचा. त्याला पाहिल्यानंतर हा मुलगा हसायला लागला आणि मुलाला हसताना पाहून त्या सावकार वाटलं की हा माझ्याकडे पाहून का हसतोय. सावकार म्हणाला, अरे बाबा तू का हसतोय माझ्याकडे पाहून? तो मुलगा म्हणाला की मला प्रश्न पडला की तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला उचलताना जे 4 खंदेकरी आहे तर त्यांचे काय हाल होतील. त्या सावकाराला राग आला की हा माझं मरण चिंततोय, याला लाज वाटत नाही, याच्यावर असे संस्कार केलेले असतील का याच्या वडिलांनी. आणि त्यांनी एक थापड त्या मुलाच्या गालामध्ये लागवून दिली आणि त्या मुलाला म्हटलं, का रे तुझ्या वडिलांनी तुझ्यावर काही संस्कार केलेले आहेत की नाही? मुलगा म्हणाला, हो माझ्या वडिलांनी माझ्यावरती फार संस्कार केलेले आहेत, मला थोडी चूक केली मी तर ते लगेच रागवतात. मग तू असं बोलला कसं काय? जा बरं तुझ्या वडिलांना घेऊन ये. आणि अशा पद्धतीने त्या मुलाला सांगितलं तुझ्या वडिलांना घेऊन ये. बरं सोडून दिलं तर तो मुलगा पळून जाईल, म्हणून त्या मुलाला बांधून ठेवलं आणि नोकराला सांगितलं की याच्या वडिलांना घेऊन या. त्या मुलाचा बाप आला. बापाला सांग की तुमचा मुलगा म्हणतो की मी मेल्यानंतर 4 खांदेकरी जे आहेत तर त्यांना किती ओझं होईल म्हणून. तुम्ही याच्यावर काही संस्कार केले नाहीत का? हा कसा बोलतो आहे वायफळ सारखं. तो बाप जो आलेला असतो मुलावरती खिसतो, त्याला रागवतो, म्हणतो अरे तू काय बोलतोस, अरे यांना नाही जर बाहेर काढता आलं, तुला एवढंही कळत नाही का, तर हे एखादी भिंत पाडून टाकतील. सावकार तर पाहतच राहतो, त्याला वाटतं हा बापसे त्या बेटे म्हणजे मुलावरून हा त्याचा बाप सवाई दिसतो. बापरे, हा म्हणतो भिंत पाडायची गोष्ट करतोय. अशा रीतीने तो म्हणतो नोकरांना की या मुलाच्या वडिलाला सुद्धा या ठिकाणी बांधून ठेवा. का हो, तुमचा मुलगा म्हणतो की उचलून नेणाऱ्यांचे काय हाल होतील आणि तुम्ही म्हणता की या घराची भिंत पाडा म्हणून, भिंत पाडतील म्हणून. तुम्हाला काही तुमच्या वडिलांनी संस्कार केलेले नाहीत का? तो मुलाचा बाप म्हणतो की हो हो माझ्या वडिलांनी माझ्यावरती संस्कार केलेले आहे. मग आणा या मुलाच्या आजोबाला बोलवून आणा. मग आजोबाला बोलवून आणले जातं. आजोबाला सावकार सांगतो की तुमचा नातू म्हणतोय या ठिकाणी की मला मेल्यानंतर उचलणाऱ्याचे किती हाल होतील. तुमचा मुलगा म्हणतो की
त्यात काय, काढायला घराच्या बाहेर दरवाजातून निघत नसेल तर भिंत पाडता येईल. मग हे असं बोलतात, माझं मरण चिंततात. अहो, तुम्हाला काही वाटत कसं नाही? तुम्ही तुमच्या मुलावरती, नातवावरती काही संस्कार केलेले आहेत की नाही? जे आजोबा असतात ते मुलालाही त्या ठिकाणी झापतात, नातवाला सुद्धा त्या ठिकाणी दरडावतात आणि म्हणतात का रे, तुम्हाला तितक्याही अकला नाही का? हे सावकार किती श्रीमंत आहेत, यांचे सगळ्या गावामध्ये 4-5 वाडे आहेत आणि ते वारले आणि त्यांना बाहेर काढणं जर शक्य नसेल, उचलणं शक्य नसेल तर वाड्यालाच आग लावून देतील ना ते. एखादा वाडा जळून खाक झाला तरी त्यांच्याजवळ काय कमी थोडी आहे, त्यांचे 4-5 राजवाडे आहे. बापरे, पहा आता. म्हणजे या ठिकाणी संस्काराची मालिका पहा, आजोबापासून त्या ठिकाणी बापापर्यंत, बापापासून त्या ठिकाणी मुलापर्यंत येऊन पोचलेली आहे. अशा रीतीने आमचेही अनंत जन्माचे जे संस्कार विषयाचे ते अंतःकरणावरती झालेले आहे आणि तो परिणाम इतका ढासून अंतःकरणामध्ये विषयाचा निर्माण झालेला आहे की आमचं अंतःकरण सहजासहजी विषयापासून परावृत्त होत नाही. म्हणून आम्हाला विषयाचा निःशेष विसर पडत नाही. पण तुकाराम महाराजांना तो पडला आणि तो विषयाचा विसर निःशेष पडला आणि त्याचा परिणाम काय झाला ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की विषयी विसर पडिला निःशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. या ब्रह्मरसाचा अनुभव आम्हाला आला. माऊली म्हणते की नित्यानंद पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुडे ते क्षीण, जेथे न सरेची वैकुंठ सदन, शेषशाही त्रिकुट भुवन हो. हा असा परमानंद प्राप्त झाल्यानंतर, अंगामध्ये ब्रह्मरस ठसावल्यानंतर या विषयाच्या सुखाकडे कोण धाव घेणार? जो अमृतासी ठी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगे वृद्धी. एकदा अमृताची प्राप्ती झाल्यानंतर कांजीचं सेवन करायला कोण जाणार आहे? कोणी जाणार नाही. अशा रीतीने या ठिकाणी महाराजांना परमानंदाची प्राप्ती झालेली आहे. कारण विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता, आणि ते परमानंदामध्ये मग्न झालेले आहेत आणि त्याच्यामुळे असा परिणाम त्या ठिकाणी की विषयाकडे आता त्यांचं चित्त जात नाही. कोण जाणार आहे? आता दुष्काळाचे कामं जर करायचे आहे, मजुरीचे, तर कोण जाईल? अहो, ज्याच्या पोटामध्ये काही नाही, ज्याची खाण्यासाठी 2 घास खाण्याची भ्रांत आहे, असा व्यक्ती जाईल ना मजुरीला. श्रीमंत सावकार आणि टाटा बिर्ला यांच्यासारखे लोक जाणार आहेत का अंबानी सारखे मजुरीला? नाही जाणार. आता ज्यांना परमानंदाची प्राप्ती झालेली आहे ते विषय भोगाला का किंमत देणार? असे हे संत महात्मे, असे हे तुकाराम महाराजांसारखे या ठिकाणी संत महात्मे आहेत की ज्यांना त्या ठिकाणी परमानंदाची प्राप्ती झालेली आहे आणि त्या ब्रह्मज्ञानाने परमानंद प्राप्त होऊन, ब्रह्मानंद प्राप्त होऊन महाराजांचं जीवन कृतार्थ झालेलं आहे आणि आता त्यांच्या जीवनाला दुसरं तिसरं काही प्रयोजन राहिलं नाही, तर त्यांच्या जीवनाला, त्यांच्या वाणीला केवळ भगवन नामाचा छंद लागलेला आहे. आणि म्हणून आपला अनुभव ते अभंगाच्या 2ऱ्या चरणाच्या माध्यमातून प्रकट करतात की माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. काय केलं? वाणीने छंद घेतलेला आहे नामाचा. आपल्याला कुठला छंद असतो? आपल्या वाणीला गप्पा गोष्टी करण्याचा, इतरांची निंदा नालस्ती करण्याचा, अशा पद्धतीचा छंद असतो. पण भगवान नाम घ्यायचं झालं का 13 माळा जप करा, तर आपली वाणी जी आहे सहजासहजी जी आहे तर प्रवृत्त होत नाही नामाकडे. मग ती सहजासहजी प्रवृत्ती नाही आहे नामाकडे, पण महाराजांची सहज प्रवृत्ती वाणीची ही नामाकडे आहे. म्हणून छंद या नामाचा घेतला असेल. कशी झालेली आहे वाचा? अनावर झालेली आहे. सुरुवातीला नाम हे प्रयत्नपूर्वक घ्यावं लागतं, पण एकदा प्रयत्नपूर्वक नाम घेत असताना हळूहळू अशी अवस्था येते की वाणीचा विषयच नाम होऊन जातो आणि त्याच्यामुळे
आता मुद्दामून प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. तर वाणी जी आहे तर तिचा संकल्प हा नामाच्या बद्दलचा असल्यामुळे आपोआप नामस्मरण सुरू राहतं. इतकी सहज अवस्था येते. अशी सहज अवस्था तुकाराम महाराजांना प्राप्त झालेली आहे. इतकी सहज अवस्था. म्हणून ते म्हणतात की माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. आता सातत्याने मनुष्य जो धंदा करतो, व्यवसाय करतो, तो त्याच्या चित्तामध्ये राहतो आणि पुढे तेच संस्कार त्या पद्धतीने चित्तावरती असल्यामुळे सातत्याने तीच क्रिया त्याच्या हातून घडत राहते. एक सुंदर दृष्टांत आपण पाहू की कसं अनावर होऊन जाते एखादी क्रिया, आपोआप घडते इंद्रियांकडनं. एक मिलिटरी मॅन होता, तो रिटायर्ड झाला, घरी आला परत. आता एक दिवशी बाजारात साखर आणि तूप आणण्यासाठी गेला. आता काही टार्गट मुलांनी पाहिलं हे. आता ते थट्टा मस्करी करण्याच्या तयारीत होते, लपून बसलेले होते आणि तो बाजारातनं परत येण्याची वाट पाहत होते. तो तुपाचं भांड, साखर एका पिशवीमध्ये घेऊन आणि अशा रीतीने येत असताना दिसला मिलिटरी मॅन. त्या मुलांनी काय केलं, लपून बसलेले होते आणि एकदम मोठ्या आवाजात अटेन्शन अशा पद्धतीची आरोळी ठोकली. अटेन्शन असं म्हटल्याबरोबर, आरोळी ठोकल्याबरोबर तो माणूस त्यांनी काय केलं, एका हातातली साखरेची थैली फेकून दिली, एका हातातला तुपाचा डबा फेकून दिला आणि सावधानच्या स्थितीत तो उभा राहिला. सगळी साखर सांडून गेली, तूप त्या ठिकाणी सांडून वाहायला लागलं. अशा रीतीने ते सगळे मुलं त्याची ती अवस्था पाहून हसायला लागले. आता याला कारण काय आहे? अटेन्शन म्हणत्या क्षणी तो सावधान स्थितीत का आला? का हातचं साखर आणि तूप इत्यादी सामान त्याने बाहेर फेकून दिलं, हातातून सोडून दिलं? त्याचं कारण जे आहे तर ते संस्कार, पूर्वीचे संस्कार. कारण त्याला हे माहीत होतं की मी रिटायर्ड झालेलो आहे, मी आता काही कुठला शिपाई नाही, परंतु त्याच्यावरती सातत्याने ते परेडचे संस्कार, ती क्रिया सातत्याने त्याच्या इंद्रियांकडनं घडल्यामुळे त्या इंद्रियांवरती, चित्तावरती ते संस्कार असल्यामुळे त्या क्रियेचे, त्या विषयाचे, तर अटेन्शन म्हटल्याबरोबर तो सावधानच्या स्थितीत उभा झाला. मग अशा रीतीने सातत्याने नामस्मरणाच्या माध्यमातून त्या वाणीवरती भगवान नामाचे संस्कार झालेले असल्यामुळे आता मुद्दामून प्रयत्न करण्याची गरज नाही. तर ती वाचाच अनावर झालेली आहे, ती आता भगवान नामामध्ये त्या ठिकाणी रंगून गेलेली आहे. कारण आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, मूळ स्वभाव जाईना, तुका भजन सोडीना, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. अशा रीतीने एक उदाहरण आहे की पंखा जर आपण बंद केला, तो स्विच बंद केला, तरी तो काही काळ जो आहे बंद केल्यानंतर फिरत राहतो. कारण काय होतं, ते अनावर असते ती क्रिया, त्याला लगेच थांबता येत नाही. गाडीला ब्रेक मारला तरी थोडी पुढेच जाते की नाही? अगदी त्या पद्धतीने. म्हणून कसं आहे की सातत्याने भगवान नामाची क्रिया जर या वाणीच्या माध्यमातून घडत असेल तर ती आपण एक स्थिती अशी येते, सहज अवस्था त्या ठिकाणी येते नामसाधनेच्या बाबतीत, की आपण जरी नाम घेण्याचं थांबवलं तरी आपली वाणी आपोआप नाम घेत राहते. याला म्हणतात माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. अशा रीतीने जॉब करत असताना आता माझं वाचिक, त्या ठिकाणी मानसिक, हे सगळे जे व्हायब्रेशन्स आहे हे नामाने भरून गेलेले. माझं शरीर जे आहे हे त्या ठिकाणी भगवान नामाने भरून गेलेलं आहे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. माझ्या अंतःकरणाने कुठला छंद घेतलेला आहे तर तो नामाचा छंद घेतलेला आहे. आणि अशा रीतीने तो नामाचा छंद अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे. कशा रीतीने झाला तो? तर जसा छंद एखाद्या लोभी मनुष्याला कशाचा असतो तर पैसा जमा करण्याचा छंद असतो त्याला. आता धनाचा कृपणा लोभ जैसा म्हटलेला महाराजांनी या चरणामध्ये, तिसऱ्या चरणात, की लाभाची या सोसे पुढे चाले म्हणा आणि धनाचा कृपणा लोभ जैसा. सातत्याने लाभ व्हावा म्हणून त्याचं मन कुठे गुंतलेलं असतं तर व्यवहारामध्ये गुंतलेलं असतं, पैशाच्या व्यवहारामध्ये, की मला पैसा कसा मिळेल, मला पैसा कसा मिळेल, आणि खर्च करायची तयारी नसते. अत्यंत कृपण
त्या कृपणाला म्हणजे त्या ठिकाणी एक शब्द वापरला जातो आमच्याकडे विदर्भामध्ये की त्याला हिंदी भाषेमध्ये मक्खी चूस असं म्हणतात. मग अहो काय तर ती कढीमध्ये जर माशी पडली आणि आपण काय करू तर ती कढी वाटी बाजूला काढून ठेवू, पण तो ती कढी तर पिऊनच घेणार, पण त्या माशीच्या अंगाला लागलेले जी काही कढी आहे, जो काही पदार्थ आहे तो तितकाही वाया जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी तो काय करणार तर ती माशी सुद्धा त्या ठिकाणी चोखून घेणार. अशा पद्धतीला त्याला कृपणातला कृपण त्याला मक्खीचूस असं म्हटलं जातं. इतका हा लोभी. त्या लोभ्याला काय असतं, सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, की त्याला काय आवडतं, सर्व भावानी धनच आवडतं. त्याचा छंद हा पैसा जमा करण्याचाच असतो लोभी व्यक्तीचा. अगदी त्या पद्धतीने आता भगवन नामाचा छंद आम्हाला जडलेला आहे हे सांगण्याकरता महाराजांनी हा दृष्टांत दिला की लाभाची या सोसे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभ जैसा. कारण कृपणा फल हेतवहा. धनाला कशाचा लोभ धनाचा लोभ कोणाला तर या लोभी मनुष्याला असतो. अत्यंत अविवेकी आणि लोभी मनुष्य जसा धनाच्या पाठीमागे लागतो त्याला दुसरं धनाशिवाय काहीच दिसत नाही. तसं आता आम्हाला या भगवन नामाचा इतका छंद झालेला आहे की भगवंताशिवाय आता आम्हाला दुसरं काही दिसत नाही. या ठिकाणी आता कानाला तुष्टी जी आहे भगवन नामामुळे, वाणीला तुष्टी भगवन नामामुळेच आहे आणि डोळ्यांना तुष्टी भगवंताचं रूप पाहण्यामुळे प्राप्त झालेली आहे. अशा रीतीने पंचविषय जे आहे, पंच ज्ञानेंद्रिय असतील, पंचकर्मेंद्रिय सगळे जे आहे काही आहे, संपूर्ण शरीरच जे आहे आता हे ब्रह्मरसाने भरून गेलेलं आहे. अंतःकरणामध्ये ब्रह्मरस ठासून भरलेला आहे आणि भगवन नामाची गोडी या अंतःकरणाला लागलेली आहे, या जीवाला लागलेली आहे. त्यामुळे आता आम्हाला दुसरं तिसरं काहीच दिसत नाही. अशा पद्धतीची अवस्था आता प्राप्त झालेली आहे. म्हणून महाराज स्वानुभूती प्रकट करतात की विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. लाभाची आसुसे पुढे चाली मना, धनाचा कृपणा लोभ जैसा, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. शेवटच्या चरणामध्ये सांगतात महाराज की तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. ज्या काही आता उर्मी आहे अंतःकरणामध्ये, जसं प्राणाची उर्मी भूक तहान आहे. आता भूक तहान सुद्धा प्राणाची उर्मी आहे, त्या ठिकाणी तिचा सुद्धा विसर पडलेला आहे. षड उर्मी आहे शरीरामध्ये. या षड उर्मी ज्या आहे मनुष्याला त्रस्त करत असतात, विचलित करत असतात पारमार्थिक साधनेपासनं. पण या सहाही उर्मी ज्या आहेत शरीरातल्या तर याचा नाश झालेला आहे. पण राहिल्या का त्या शिल्लक राहिल्या नाही, तर त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झालेल्या आहे. त्याच्याकरता दृष्टांत देतात की तुका म्हणे गंगा सागर संगमी. आता गंगा नदी असेल किंवा कुठलीही नदी जी जेव्हा समुद्रामध्ये मिळते तेव्हा ती समुद्राशी अभिन्न होऊन जातं. आता त्या गंगेचं जल वेगळं आणि समुद्राचं जल वेगळं असं काही आता वेगळं दाखवता येत नाही, कारण इतकी एकरूपता त्या नदीची सागराशी साधल्या जाते. अगदी त्या पद्धतीने ज्या काही शरीरातल्या षड उर्मी आहेत या सगळ्या उर्मी आता भगवान नामाचा अंतःकरणापासून प्रेमाने घेतल्याचा परिणाम म्हणून भगवत स्वरूपाशी आत्मस्वरूपाशी एकरूप झालेल्या आहेत. आणि त्यामुळे आता अभिन्नता जी आहे ही परमात्म वस्तूशी त्या ठिकाणी साधल्या गेलेली आहे. अभेद स्थिती प्राप्त झालेली आहे. आणि आता मी वेगळा देव वेगळा अशा पद्धतीचा भाव राहिलेला नाही. सगळा भेद या ठिकाणी मावळलेला आहे. अशा पद्धतीची त्या ठिकाणी तन्मय परम भगवंताशी असलेली तन्मयतेची अवस्था, त्या ठिकाणी आत्मस्वरूपाशी झालेली अभिन्नतेची एकरूपतेची अभेदाची अवस्था, ही अपरोक्ष अनुभूती, त्या अपरोक्ष अनुभूतीतला त्या ठिकाणी असलेला जीव आत्मिकाचा एकात्मिक भाव जो आहे तो या चरणाच्या माध्यमातून महाराज प्रगट करतात की तुका म्हणे गंगा सागर संगमी,
अवघ्या झाल्या उर्मी एकमय. अशा रीतीने शरीराच्या अंतःकरणाच्या ज्या उर्मी आहेत या सगळ्या आता एकमय झालेल्या आहेत. अशा पद्धतीने महाराजांनी त्यांची आध्यात्मिक अनुभूती जी आहे, उच्च आध्यात्मिक अनुभूती या अभंगाच्या माध्यमातून विशद केलेली आहे. आता हा जरी त्यांचा अनुभव असला आहे, जरी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जे साध्य होतं ते सांगितलेलं असलं, पण यातलं साधन काय आहे आम्हाला अनुभवाने स्वीकारावं लागतं. मग आम्हाला अशी अवस्था कधी प्राप्त होईल? आम्हाला ही अवस्था तेव्हाच प्राप्त होणं शक्य आहे ज्यावेळेस विषयाच्या बाबतीतली दोषदृष्टी आमच्या ठिकाणी निर्माण होईल, की विषयामध्ये दोष आहे, विषयाचा आनंद मिळणारं सुख हे परिपूर्ण नाही, हा भाव अंतःकरणामध्ये निर्माण झाला पाहिजे. दुसरं, विषय हे त्या ठिकाणी सत्य नाही, ते कल्पित आहे, हे आम्हाला कळलं पाहिजे. महाराजांच्या ठिकाणी का विषयाचा विसर निशेष पडला? कारण महाराजांना हे माहिती होतं की हे विषय हे कल्पित आहे, विषयाचं सुख हे शाश्वत नाही. म्हणजे विषयाच्या बाबतीतला मिथ्यत्वाचा निश्चय महाराजांनी करून घेतलेला होता आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या ठिकाणी त्यांच्या अंतःकरणामध्ये विषयाचा निशेष विसर पडला. आमच्या अंतःकरणात का पडत नाही? कारण विषयाच्या बाबतीतली दोषदृष्टी आमच्या अंतःकरणात जी आहे तर ती निघून गेलेली नाही आहे, दोषदृष्टी कायम आहे. विषय जे आहे त्याचं सुख शाश्वत आहे असं आम्हाला वाटतं, विषयापासून मिळणारा आनंद जो आहे तो खरा आनंद आहे असं आम्हाला वाटतं. विषयाचं त्या ठिकाणी मिथ्यत्व आम्हाला पटलेलं नाही आणि म्हणून आम्हाला जो विषय आहे तो छळतो. त्या ठिकाणी आमची पारमार्थिक प्रगती होऊ देत नाही. महाराजांना जो अनुभव आला तो आम्हाला त्यामुळे घेता येत नाही. कारण कसं आहे, शास्त्रामध्ये 2 प्रकारची निवृत्ती त्या ठिकाणी सांगितलेली, एक लयरूप निवृत्ती आहे आणि एक आत्यंतिक त्या ठिकाणी निवृत्ती आहे. लयरूप निवृत्ती जी आहे ही व्यावहारिक पदार्थाची असते आणि आत्यंतिक निवृत्ती जी आहे ही कल्पित पदार्थाची असते. आता लयरूप निवृत्ती म्हणजे एक उदाहरण आपल्याला देता येईल की जसं मातीचा घट आहे, मातीचा माठ बनवलेला आहे, मग आता तो घट दिसतो, तो जर फोडला त्याची पुन्हा माती होणार आहे. मग कार्यरूपाने जरी तो नष्ट झाला, माठ रूपाने जरी नष्ट झाला तरी तो कारण रूपाने त्या ठिकाणी शिल्लक आहे. मग कार्यरूपाने नष्ट होऊनी जे त्या ठिकाणी कारण रूपाने तो पदार्थ शिल्लक राहत असेल तर त्या ठिकाणी लयरूप निवृत्ती सांगितलेली आहे. परंतु दोरीवरती जर आपल्याला सर्प भासला, सापाचा जर भास झाला त्या ठिकाणी आणि आपल्या असं लक्षात आलं विजेचा प्रकाश टाकल्यानंतर की या ठिकाणी साप नसून ही दोरी आहे, तर आता कारण रूपाने सर्प शिल्लक राहिलेला नाही दोरीच्या माध्यमातून. म्हणजे ते काय आहे, कारणासह ती जी अविद्या होती, जो काही माझा भ्रम होता तो नाहीसा झालेला आहे. आता तो पदार्थ शिल्लक राहिला का, तो दोरीवर भासणार असा आता तो दिसणं शक्यच नाही आहे, कारण मला ज्ञान झालेलं आहे. म्हणजे अशा रीतीने कल्पित जो पदार्थ आहे दोरीवर भासणाऱ्या सर्पाची आत्यंतिक निवृत्ती झालेली आहे. अगदी त्या पद्धतीने महाराज ज्या अर्थी म्हणतात की मला विषयाचा निशेष विसर पडलेला आहे, तर त्या अर्थी महाराज विषयाला कल्पित पदार्थ मानतात. कारण त्याशिवाय जोपर्यंत ते कल्पित मानणार नाही, हे समजून घेणार नाही, तोपर्यंत त्या विषयाची आत्यंतिक निवृत्ती होणे, त्याचा निशेष विसर पडणं हे शक्य नाही. कसं आहे, आम्ही प्रापंचिक लोक आहोत, आम्हाला प्रपंचामध्ये राहावं लागतं. हा प्रपंचच 5 विषयांचा मिळून झालेला आहे. सातत्याने शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श या विषयांची अनुभूती आपण घेत असतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विषयाचा विसर पडणं शक्य नाही आहे. तर साधना करून भगवान नामाची आवड निर्माण करून आपल्याला तो विषय जो आहे तर त्याचा विसर पाडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागणार आहे. त्या पद्धतीने साधना करावी लागणार आहे, त्याशिवाय ते शक्य नाही. आपण विषयाला सोडू म्हटलं तर सोडता येत नाही, विषयाचा विसर पाडू म्हटलं तर पाडू शकत नाही, विषयाला नाहीसं करू म्हटलं तर होऊ शकत नाही. दुसऱ्याची मदत घेऊन त्या ठिकाणी विषयापासून दूर जाऊ म्हटलं तरी ते आपल्याला शक्य नाही.
आणि विषयाची आसक्ती सुटत नाही. या कारणामुळे महाराजांना जो अनुभव आला तो आम्हाला परमानंदाचा अनुभव घेता येत नाही. त्यांच्या अंगी ब्रह्मरस ठसावला, त्यांनी त्या ठिकाणी आत्मस्वरूपाशी ऐक्य साधलं, परमानंद भोगला. पण आम्ही का बघू शकत नाही? आमच्या अंगामध्ये का ब्रह्मरस ठसावत नाही? तर त्याला हे कारण आहे. आणि एक साधं उदाहरण सांगतो. घरामध्ये जर साप निघाला तर एक जण म्हणतो की घरामध्ये साप आहे तर मला बाहेर पडलं पाहिजे, एक प्रतिक्रिया. दुसरी प्रतिक्रिया साधारण अशी असते की सापाला काठीने मारलं पाहिजे. आता तिसरा म्हणतो की नाही, याला मारायचं नाही, आपणही घराच्या बाहेर जायचं नाही, तर ज्याला साप पकडता येतो त्याला आपण बोलवून आणलं पाहिजे. मग अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया उठतात. पण या तीनही प्रतिक्रियाप्रमाणे तीनही व्यक्ती वेगवेगळ्या असतील. ज्याच्या घरामध्ये साप निघालेला आहे तर एखादा सापाला काडीने मारेल, एखादा त्या ठिकाणी साप घरामध्ये आहे तर साप बाहेर सोडून जाईल घराला. दुसरा व्यक्ती जो आहे एखादा तिसरा, तो काय करेल तर ज्या व्यक्तीला साप पकडता येतो त्याला घेऊन येईल आणि त्याला साप पकडायला लागेल. पण एखादा चौथा व्यक्ती असा येईल गारुड्यासारखा की तो येईल, सापाला पकडेल, त्याचे विषारी दात काढून टाकेल आणि त्या सापाच्या भरोशावरती, त्या नागाच्या भरोशावरती आपली उपजीविका करेल. याच्यामध्ये या भूमिका समजून घ्या विषयाच्या बाबतीत. जसा काही हा विषयरूपी सर्प आहे, मग आता हा आपण याच्यापासून लांब जाऊ शकतो काय? विषयरूपी सर्पापासून घराच्या बाहेर तर जाऊ शकत नाही, घरदार सोडू शकत नाही. आपल्याला घरादारात राहणं आहे, प्रपंचात राहणं आहे, सोडू शकत नाही. त्या विषयाला मारू म्हटलं तर आपल्याला मारता येत नाही. बरं, दुसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायची आणि त्या विषयापासून दूर जायचं तेही आपल्याला शक्य नाही. अशी दुसरी व्यक्ती आपल्या मनातले विषय घालू शकत नाही, मनातली आसक्ती विषयाची घालू शकत नाही. मग त्यात एक चौथी जी क्रिया आहे की विषयरूपी सर्पाचे जे विषारी दात आहेत ते जर काढून टाकले आपण, तर ते कुठले दात आहे तर आसक्ती आणि अहंकार हे ते विषयरूपी सर्पाचे दोन दात आहेत विषारी. ते जर काढून टाकले तर जगातला कुठलाही विषय आपल्याला त्या ठिकाणी बाध करू शकत नाही, बाधा पोचू शकत नाही. मग तुकाराम महाराज या भूमिकेला पोचले की विषयाचे जे विषारी दात आहे ना, आसक्ती आणि अहंकार रूपी, तेच त्यांनी टाकून दिले. आणि त्याच्यामुळे आता ते विषय जे आहे ह्या असले काय आणि नसले काय, तर महाराजांच्या त्या ठिकाणी अनुभूतीवरती, महाराजांच्या साधनेवरती आता त्याचा काहीही परिणाम होत नाही. अशा पद्धतीची अवस्था महाराजांनी प्राप्त केलेली आहे. आणि ही अवस्था जी आहे ही परमार्थातली अत्युच्च अशी अवस्था आहे. त्याकरता महाराजांनी खडतर साधना केली. कारण घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे सुख डोळे, तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. अशा रीतीने माझ्या पंचज्ञानेंद्रियांना जेव्हा भगवान नामाची गोडी लागेल, आवडीने मी नाम घ्यायला लागेल, अगदी त्या पद्धतीने अंतःकरणातले विषयाची आसक्ती कमी होत जाईल. विषयाच्या बाबतीतला मिथ्यत्वाचा निश्चय पक्का होईल. विषय सुख हे नाशिवंत आहे, ते शाश्वत नाही, हा निश्चय अंतःकरणामध्ये निर्माण होईल. आणि अशा रीतीने हा निश्चय झाल्यानंतर, त्या पद्धतीने नामसाधना घडल्यानंतर, त्या पद्धतीने ध्यान साधना, त्या पद्धतीने विचाराची साधना जेव्हा घडेल, तेव्हा श्री गुरूंच्या कृपेने आम्हाला सुद्धा हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कुठला अनुभव? तर विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आपल्या अंतःकरणातल्या उर्मी आत्मस्वरूपाशी विठ्ठलाशी एकरूप होऊन त्या ठिकाणी तो विठ्ठल जसा आनंद रूप आहे, परमात्म वस्तू आनंद रूप आहे, तो आनंद रूपतेचा अनुभव आपल्याला जीवनामध्ये येऊन भगवान नामामध्ये आपलीही वाचा अनावर व्हावी आणि आपलंही त्या ठिकाणी अंतःकरण हे ब्रह्मरसाने परिपूर्ण भरून जावं. तशा पद्धतीची साधना जी महाराजांनी केली, तुकाराम महाराजांनी, आणि या अभंगाच्या माध्यमातून आम्ही ते अनुमानाने समजावून घेतली, तशी साधना
आपल्या सगळ्यांकडनं घडावी आणि आनंदाचे डोही आनंद तरंग हा जो अनुभव आहे ब्रह्मरसाने अंतःकरण भरून जाण्याचा हा आपल्या जीवनामध्ये यावा अशी महाराजांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आयोजकांनी या प्रवचन सेवेच्या माध्यमातून चिंतन प्रगट करण्याची संधी दिली म्हणून जे चातुर्मास उत्सवाचे ब्रह्मपुरीचे सर्व आयोजक मंडळी आहे त्या ठिकाणी तर यांचे सुद्धा आभार मानतो. आणि आजची जी ही प्रवचन रूपी सेवा आहे ही तुकाराम महाराजांच्या चरणी परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ. देव हरी. गतजन्माची पूर्वपुण्याई सोबत असल्याशिवाय सर्व जनमानसाला भक्तिमार्ग दाखविणाऱ्या चातुर्मास उत्सव समितीशी जुळण्याचा आणि सोबतच भगवत भक्तीनी तुडुंब भरलेली अशी प्रवचन चिंतन ऐकण्याचा योग येत नाही. आदरणीय हरिभक्तपरायण अभिजित महाराज देशमुख यांचे मी तथा चातुर्मास उत्सव समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच त्यांचं चिंतन त्यांचं मार्गदर्शन ऐकण्याची संधी आम्हा सगळ्यांना वारंवार प्राप्त हो अशी भगवंत चरणी प्रार्थना करतो. ऐकणारे जमलेले सर्व श्रोते वृंद भक्त मंडळी यांचेही मी समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि सोबतच सध्या असलेल्या कोरोना संक्रमण काळापासून सगळ्यांची लवकरात सुटका व्हावी अशी पांडुरंगचरणी प्रार्थना करतो. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरुनाथ महाराज की जय.